चनाली नंग ह हन थाय तियन. यांचे असे 4 टोन असतात. हा 2 नंबरचा आहे. एक प्लेन असतो, एक हा असा असतो, असा 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 आणि असा. आपल्याकडे जसे काना मात्रा वेलांटी उकार असतो त्या पद्धतीने, पण आपण याला जसं आपलं आ इ ई उ ऊ 4 स्वर म्हणतो त्या पद्धतीने घेऊ, समजून घेण्याचा प्रयत्न करू. ली 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 असं. ना म्हणजे खाली जायचं, डिसेंडिंग ऑर्डर. आता याचा अर्थ होतो कॅन किंवा ॲबल असं म्हणू शकतो आपण, पण सहसा जास्त उपयोग होत नाही. पण हां, समजा माझं जमणार नाही, आय कांट बी पॉसिबल टू कम आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा आपण याचा उपयोग करू शकतो, किंवा मला ते जमणार नाही, आय कांट डू इट, तेव्हा. ओके, असो असो असो. पहिले असो मग असो असो. याचं बाकी याचे 4 टोन जास्त वापरत नाही आहे किंवा नाहीच आहे. याचा फक्त हा सेकंड नंबरचा टोन आहे, त्याला आपण कॅन किंवा ॲबल म्हणजे एखादी कृती करणं, शक्यता, तशा गोष्टीत आपण याचा वापर करू शकतो. नंग ह. आता हचे 4 प्रकार आहे. प्लेन समजा फक्त हवर असं असेल, समजा असं 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 आणि असं. तर पहिल्या हचा अर्थ होतो टू ड्रिंक, म्हणजे पिण्याच्या कृतीला. आता याचा अर्थ जो होतो तर तो होतो आणि, किंवा आपण म्हणू शकतो च्या बरोबर. ठीक आहे, तर हा याचा टोन 2 नंबरचा टोन.
तर हा अशा पद्धतीने लिहिला जातो. चला, वरती एक, खाली एक, सरळ एक आणि हा बॉक्स. जसं जसं आपण ही प्रॅक्टिस करू तसं तसं लवकर लक्षात येऊन जाईल. आणि अनोळखी लोकांसोबत आपण जेव्हा संवाद करतो, ही भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो, तर फक्त आपण आठवण ठेवलेल्या शब्दांचा उपयोगसुद्धा करू शकतो. ते आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात की आपण कशा संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करतोय. आणि देतात प्रतिसाद. आपल्या इथंही बरेच लोक समजून घ्यायचा प्रयत्न करतात, जर येत नसेल तर समजून सांगण्याचाही प्रयत्न करतात. त्यामुळे भाषा शिकणं हे कलेसारखं बघायचं. आमची भाषा श्रेष्ठ, तुमची भाषा श्रेष्ठ असं काही नाही. म्हणजे आहे, पण आपण जर दुसऱ्याचं कौतुक केलं तेव्हाच दुसरं आपल्याचं कौतुक करणार आहे. हीच भावना ठेवून आपण दुसऱ्या गोष्टीला किंवा त्या गोष्टीला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. पण सगळ्याच गोष्टी सगळ्या ठिकाणी लागू होत नाही, हेही तितकंच खरं आहे. याचा अर्थ होतो व्हेरी किंवा खूप. ठीक आहे. हन हाव, मी खूप चांगली आहे. हन हाव याचा उपयोग जेव्हा आपण करतो तेव्हा येस, मी खूप चांगली आहे. हन हाव. आता याच्यात चौथ्या टोनचा जो आता हे जर इथे आपण जेव्हा वापर करतो, समजा असं घेतो, याचा अर्थ होतो द्वेष, पण याचा अर्थ होतो खूप. आणि जे पहिले 2 टोन आहेत याचे, तर ते खूप कमी वापरले जातात. याचा पण अर्थ होतो टू किंवा व्हेरी. आपण जसं पूर्ण विराम देतो किंवा आपण डॉट देतो बघा, .com म्हणतो आपण, तसं याचा अर्थ आहे. असं पॉईंट वगैरे देतो ना, त्याच्यासाठी. हन हाव.
तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला पण भाषा शिकायची हौस असेल तर रोज प्रयत्न करा, तेव्हा शक्य आहे. आणि रोज संवाद साधण्याचा प्रयत्न करा, मूव्हीज बघा, कारण 4 गोष्टी असतात. एक म्हणजे लिहिणं, वाचणं, बोलणं, म्हणजे शिकायचं पण आहे, रोज प्रॅक्टिस पण करायची आहे, बोलायचं पण आहे आणि ती सगळ्या भाषांमध्ये आहे. जेवढं ॲडव्हान्स व्हर्जन असेल, जेवढ्या ॲडव्हान्स गोष्टी शिकायला मिळतील, शिकून घ्यायचा आणि त्याचा वेळेनुसार लिमिटेडच वापर करायचा. शिकायला, समजायला आणि परिणाम सगळ्याच गोष्टी लिमिटमध्ये राहतात. पण मजा येते नवीन नवीन काहीतरी शिकायचं म्हटलं की. हे आपण आधी बघितलं होतं. शे म्हणजे थोडं, शे म्हणजे थोडं, जी मीन्स किती, यो मीन्स आहे. आता दचा अर्थ होतो चा, ची, चे. श म्हणजे आहे. ल म्हणजे एखादी गोष्ट झालेली असते तेव्हा आपण जेव्हा वापरतो ती गोष्ट. हुई म्हणजे शक्यता, शक्य आहे, होईल, येईल, सभा असे त्याचे अर्थ होतात. तर आज आपण हे बघितलं. दिस, दॅट, इनसाइड, कॅन, ॲबल, विथ किंवा अँड. हन म्हणजे ह्या हनचा अर्थ होतो, ह्या थर्ड टोनचा अर्थ होतो खूप म्हणजे व्हेरी, आणि त्याच्याच चौथ्या टोनचा अर्थ होतो द्वेष. आता ह्या थाईचा अर्थ होतो टू किंवा व्हेरी म्हणजे यासारखाच. दियन म्हणजे पूर्णविराम किंवा डॉट असा अर्थ घेऊ शकतो. बघण्यासाठी धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.